हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं मोम्स रेसिपी या चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत उन्हाळी वाळवणातील मस्त साबुदाणा वडी. खूप इझी रेसिपी आहे, पटकन बनवून तयार होते. तर चला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर इथे मी आदल्या रात्री साबुदाणा भिजत घातलेला होता आणि आता या साबुदाण्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे. साबुदाणा मिक्स केल्यानंतर एका गंजामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्याला थोडी उकळ येऊ द्यायची आहे आणि त्यामध्ये एक चाळणी ठेवायची आहे. चाळणी ठेवली की त्यामध्ये हा साबुदाणा टाकून द्यायचा आहे आणि झाकण ठेवून हे फक्त 5 मिनिट होऊ द्यायचं आहे. 5 मिनिट झाले की हे झाकण काढून बघायचं. हे बघा, इथे आपला साबुदाणा झालेला आहे. साबुदाणा थोडा थंड होऊ द्यायचा आहे, कारण की वड्या टाकायच्या वेळेस आपल्या हाताला चटका नाही बसला पाहिजे. एक पॉलिथिन घ्यायची आणि पॉलिथिनवर पटापट वड्या टाकून घ्यायच्या. पॉलिथिनला तेल वगैरे लावायचं काही काम नाही आहे. तशाच वड्या पटकन निघून तयार होतात. तेल लावलं की वड्यांचं तेलांचा वास येण्याची शक्यता असते, म्हणून तेल बिलकुल लावू नका. तर हे बघा, इथे माझ्या वड्या पूर्ण टाकून झालेल्या आहे आणि या मी एक पूर्ण दिवस उन्हामध्ये ठेवलेल्या आहे, कडक उन्हामध्ये. तर हे बघा, रात्रीच्या वेळेला मी हे काढून बघितलं, किती छान वड्या निघत आहेत आणि वड्या पण बघा किती छान पांढऱ्या शुभ्र बनून तयार झाल्यात. तर चला आता वड्या तळून बघूया. तर गरम तेल होऊ द्यायचं आणि गरम तेलामध्ये मस्त वड्या टाकायच्या. हे बघा किती छान फुलत आहेत. तर खूप इझी रेसिपी आहे, एकदा नक्की करून बघा. तर तयार आहे आपल्या उन्हाळी वाळवणातील साबुदाणा वडी. तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोवर खुश रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात रहा.